नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा आजची 4 श्लोक ऐकूया. आता आपण या सगळ्या विष्णू सहस्त्रनामाच्या शेवटच्या पर्वाकडे चाललेलो आहोत, शेवटच्या भागाकडे चाललेलो आहोत. आता 12, 13, 14 आणि 15 अशी 4 दिवस आपली या विष्णू सहस्त्रनामाची उरलेली आहेत. त्यामुळं आजची 4 श्लोक आपण पहिल्यांदा ऐकू, मग त्यातल्या नावाचा विचार करू. अनिर्बृहत्कृशस्थूलो गुणभृन्निर्गुणो महान् अधृतस्वधृतस्वास्य प्राग्वंशो च वर्धनः भारभृत्कथितो योगी योगीशः सर्वकामदः आश्रमश्रमणः क्षामः सुपर्णो वायुवाहनः धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमगिता दमः अपराजितः सर्वसहो निगन्ता निगमो नमः सत्त्ववान् सात्विकः सत्यः सत्यधर्मपरायणः अभिप्रायः प्रियार्होर्हः प्रियकृत्प्रीतिवर्धनः. यातल्या पहिल्या श्लोकातील 835 ते 846 यातली नावं जाणून घेऊ. अणु, बृहत, कृश, स्थूल, गुणभृत, निर्गुण, महान, अधृत, स्वश्रुत, स्वास्य, प्राग्वंश, वंशवर्धन. या सगळ्यामध्ये तुम्हाला एक गंमत जाणवेल. गंमतच म्हणतोय मी. देवाची नावं देताना त्याचं वर्णन करताना परस्पर विरोधी केलंय आणि एकाच वेळेला म्हणजे एका पाठोपाठ एक ते परस्पर विरोधी आहे. जगद्गुरु तुकोबाराय यांच्या विषयात असंच म्हटलं जातं. का एक अभंग फार सुरेख आहे. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा ये वडा. तो अनुरेणूपेक्षाही सूक्ष्म आहे, पण तुकाराम महाराज आकाशा एवढे सुद्धा मोठे आहेत. जगद्गुरु तुकोबारायांचं वर्णन ज्या शब्दामध्ये होतं ना, त्याच शब्दात परमेश्वराचं वर्णन सुद्धा होतं. हे वाक्य कसं आहे बघा. जगद्गुरु तुकोबारायांचं वर्णन ज्या शब्दात होतं त्याच शब्दात परमेश्वराचं वर्णन सुद्धा होतं आणि ते महाभारत काळामध्ये केलेलं आहे. परमेश्वराचं वर्णन करताना जे शब्द वापरले जातात तेच तुकोबारायांचं वर्णन करताना शब्द वापरले जातात. म्हणजे तुकोबाराय हे ते परमेश्वराचा अंशच आहेत ना. पहिलाच शब्द आहे, पहिलंच नाव आहे अणु. तो अत्यंत सूक्ष्म आहे. अणु इतकाच सूक्ष्म आहे, पण तो बृहत देखील आहे. तो प्रचंड मोठा आहे. तो सूक्ष्म सुद्धा आहे, तो प्रचंड मोठा सुद्धा आहे. एवढ्यावर ते थांबत नाहीये. तो कृश सुद्धा आहे, अत्यंत छोटा आहे, बारीक आहे. आणि तो स्थूल सुद्धा आहे, अवाढव्य आहे. तो सूक्ष्म आहे, तो भव्य आहे. तो कृश आहे, तो स्थूल आहे, तो गुणभृत आहे, गुणांचा पोषक आहे. तो निर्गुण सुद्धा आहे. तो गुणातीत आहे. तो गुणांचा पोषक पण आहे, तो गुणातीत पण आहे. जे पहिली तीन नावं अणु, कृश आणि गुणभृत ही वेगळी आहेत, तर बृहत, स्थूल आणि निर्गुण ही एकदम टोकाची वेगळी आहे. म्हणजे तो सर्व हाही आहे, तोही आहे, असाही आहे, तसाही आहे. खरं सांगू, तो कसाही आहे. तुम्ही जसा विचार करावा ना तसा तो आहे. तुम्ही विचार करता तसा तो आहे, असा तो आहे, तसा तो आहे. तो महान आहे, तो खूप मोठा आहे, श्रेष्ठ आहे. तो अधृत आहे, त्याला धारण करू शकत नाही, त्याला तुम्ही धारण करू शकत नाही. तो अधृत आहेच आहे, तो स्वधृत पण आहे. स्वतःला धारण करू शकतो, दुसरा कोणी नाही. दुसऱ्या कुणाला धारण करता येत नाही. तो स्वतःला धारण करू शकतो. तो स्वास्य आहे, सुंदर मुखाचा आहे. तो प्रागवंश आहे, प्रपंचरूपी वंशाचा आहे. आणि तो वंशवर्धन सुद्धा आहे. तो त्याच्या वंशाचं वर्धन सुद्धा करत असतो. म्हणून तर वारंवार अवतार घेतो ना. पुढचा श्लोक ऐकूया. भारभृत्कथितो योगी योगीशः सर्वकामदः आश्रमश्रमणः क्षामः सुपर्णो वायुवाहनः. तो भारभृत आहे, कथित आहे, योगी आहे, योगीश आहे, सर्व कामद आहे, आश्रम, श्रमण, क्षाम, सुपर्ण आणि वायुवाहन. यातली याची ही 10 नावं आहेत बरं का. यातला भारभृत म्हणजे पृथ्वीचा भार धारण करणारा किंवा त्याला आधार देणारा, त्याचं भरण करणारा. तो शेष सुद्धा आहे आणि शेषाचा आधार सुद्धा आहे. पृथ्वी ज्याच्या मस्तकावर तरली आहे तो शेष आणि त्याचा आधार हे सगळं तो परमेश्वर आहे. तो कथित आहे,
कथित म्हणजे कोणीतरी कथन केलेला. कोण कथन केलेला? वेदांनी कथन केलेला. तो वेदांनी कथन केलेला आहे, कथित आहे. तो योगी आहे, आत्मतत्वामध्ये स्थिर राहणार आहे. योगी म्हणजे जोडणारा, आत्म्याला परमात्म्याशी जोडणारा तो योगी. हा योगी वेगळा आहे. जसा योगी आपल्या आत्मतत्वामध्ये स्थिर राहतो तसा हा योगी आहे. तो योगीश आहे. तो योगी सुद्धा आहे आणि योग्यांचा ईश्वर सुद्धा आहे. तो योगेश्वर सुद्धा आहे. योगी आणि योगेश्वर तोच आहे. तो सर्व कामद आहे. सगळ्या कामना पूर्ण करणारा आहे. चांगल्या कामना, सर्व चांगल्या कामनांना तो पूर्ण करणारा आहे. तो आश्रम आहे, म्हणजे विश्रांती देणारा आहे. शांतपणे त्याच्यात तुम्हाला विराजमान होता येतं, आराम करता येतो, मनाला आराम करता येतो. तसा तो आश्रम आहे. तो श्रमण आहे, दुष्टांचा संताप वाढविणारा आहे. तो क्षाम आहे, प्रलय करणारा आहे. प्रलयात तोच कामाला येतो. तो सुपर्ण आहे, वेदरूपाच्या पानांनी सजलेला वृक्ष जसा असतो तसा तो सुपर्ण आहे. तो वायूची वहनाची क्षमता आहे. तो वायू वाहन आहे, वायूचंच वाहन करणारा तो आहे. ऐकूया आजचा 3रा श्लोक. धनुर्धरो धनुर्वेदो दंडो दमगिता दमः अपराजितः सर्वसहो निगंता निजमो जमः. इथे तो धनुर्धर आहे, धनुर्वेद आहे, दंड आहे, दमयिता आहे, दम आहे, अपराजित, सर्वसह, नियंता, अनियमन आणि नियम सुद्धा आहे. आता अनियम आहे आणि नियम सुद्धा आहे. त्याला इतरांच्या कोणत्याच नियमात तो बांधला जात नाही असा अनियम आहे आणि स्वतःच तो नियम आहे. दुसऱ्यांचे नियम नाही. मोटरसायकलवर माय रूल माय लाईफ लिहून फिरणारे, म्हणजे आपण दुसऱ्या कोणत्या नियमाने जगत नसतो, आपण आपल्याच नियमाने जगत असतो. त्यांनी ऐकायचं बरं काय. आपलं आयुष्य, आपला नियम हे फक्त लागू पडतं ईश्वरालाच, तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला नाही. त्यामुळे पहिल्यांदा त्या गाडीच्या मागचं माय रूल माय लाईफ कट करून टाका. तो कोणत्याही नियमात बांधला जाऊ शकत नाही. तो स्वतः एक नियम आहे. तो धनुर्धर आहे, तो राम आहे. तो धनुर्वेद शिकलेला आहे. त्याला जी धनुष्यकला येते तोच धनुर्वेद आहे. तो दंड आहे, दमन करण्याची शक्ती, एखाद्या अपराधाला दंड देण्याची शक्ती तिच्याकडे आहे. तो दमयिता आहे, तो नियंत्रक आहे. तो या सगळ्या सृष्टीचं नियंत्रण ठेवणार आहे. तो दम आहे, प्रत्यक्ष दमन रूप आहे. त्याला पराभूत करता येणं शक्य नाही म्हणून तो अपराजित आहे. तो सर्व कामात समर्थ आहे म्हणून तो सर्वसह आहे. तो नियंता आहे. तो इतरांच्या नियमाने बांधला जात नाही, कारण ही सगळी शक्ती त्याच्याकडे आहे. तो स्वतः एक नियम असतो आणि तो नियम काय तर याच्यामुळे आहे. पुढचा श्लोक ऐकूया आणि मग पुढच्या नावाकडे जाऊ. सत्त्ववान् सात्विकः सत्यः सत्यधर्मपरायणः अभिप्रायः प्रियार्होर्हः प्रियकृत्प्रीतिवर्धनः. ही नावं फार रंजक आहेत. ती नावं तुम्हाला आधी ऐकवतो आणि तुमच्याच लक्षात येईल सगळं काय आहे ते. तो सत्यवान आहे, सात्विक आहे, सत्य आहे, सत्यधर्म परायण आहे, अभिप्राय आहे, प्रियार्ह आहे, अर्ह आहे, प्रियकृत आहे, प्रीतिवर्धन आहे. म्हणजे तो मागच्या श्लोकामध्ये वंशवर्धन होता, इथे तो प्रीतिवर्धन आहे. तो प्रेम वाढविणारा आहे, भक्ताच्या मनामध्ये प्रेम वाढविणारा आहे. तो सत्यवान आहे, सत्व शौर्य संपन्न आहे, सत्व गुणी आहे. तो सज्जनांचा कल्याण करताय, धर्म तत्पर आहे, भक्त ज्याची आशा करतात असा तो अभिप्राय आहे. अभिप्राय देणं, चांगला अभिप्राय दिला पाहिजे ना. आपल्याला सगळेच म्हणतात की अभिप्राय द्या, तुमचा अभिप्राय द्या, गुगलवर द्या, ह्याच्यावर द्या असं म्हणतो आपण. अभिप्राय देणं, तो अभिप्राय कोण आहे? तो अभिप्राय आहे स्वतः ईश्वर. भक्त त्याच्या अभिप्रायाची वाट पाहत असतात, आशा करत असतात, म्हणून तो अभिप्राय आहे. प्रिय वस्तू अर्पण करण्यास तोच योग्य आहे. देवाला अर्पण करावी तर ती अप्रिय वस्तू नव्हे, प्रिय वस्तू अर्पण करावी. आपलीही प्रिय वस्तू अर्पण करावी, त्याचीही प्रिय वस्तू अर्पण करावी. अप्रिय वस्तू अर्पण करत नसतो आणि तो प्रिय वस्तू अर्पण करण्यास योग्य असा आहे. तो अत्यंत पूजनीय आहे, भक्तांचं प्रिय करणारा आहे. तो प्रियकृत आहे, तो भक्तांचं प्रिय करणारा आहे आणि भक्तांचे प्रेम वाढविणारा आहे. या आपल्या मनामध्ये प्रेम वाढविणाऱ्या
भगवान विष्णूला पुन्हा एकदा वंदन करून आजचा भाग इथेच थांबूया आणि पुढचा साधारणतः 15 तारखेपर्यंत, उद्या 13 तारखेचा एक भाग येईल आणि पुढे 2 भागासाठी आपण इथे सध्या तरी थांबूया. नमस्कार.